गोकर्ण क्षेत्राची महिमा. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकाला म्हणाले, तू मला श्रीपाद वल्लभानी गोकर्णात का वास केला असे विचारलेस, म्हणून मी तुला गोकर्ण महिमा कथन करतो, ऐक. पूर्वी इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाचा राजा होऊन गेला. तो महापराक्रमी व विद्वान होता. तो शिकार करीत हिंडत असता एका दैत्याची व त्याची गाठ पडली. राजाने शरसंधान करून त्या दैत्याला ठार मारले. दैत्याचा बंधूही त्याचा शेजारी होता. प्राण सोडत असताना त्या दैत्याने बंधूला राजाचा सूड घे असे सांगितले. पुढे असे झाले की मनुष्य रूपाने तो दैत्यबंधू या राजाच्या सेवेत येऊन राहिला आणि राजाची मनधरणी करून त्याचा विश्वास संपादन केला. एके दिवशी राजाचे पितृश्राद्ध आले. वसिष्ठ आदी करून ऋषी भोजनास आले होते. या दैत्य सेवकाने पाकस्थानात नरमांसाचा पदार्थ आचार्याकडून मोठ्या कपटाने तयार करून ठेविला होता. तोच आरंभी वसिष्ठ ऋषीच्या पात्रात वाढलेला पाहून वसिष्ठ कोपायमान झाले व त्यांनी राजाला तू ब्रह्मराक्षस होशील असा शाप दिला. राजा म्हणाला, मुनी महाराज, मांसा पाकारिता माझा निरोप नसताना आपण मला शाप देण्याकरिता सिद्ध झालात तर मीही आपणाला शाप देतो, असे म्हणून त्याने शापाकरिता ओंजळीत पाणी घेतले. इतक्यात राजपत्नी मदयंतीने त्याचे निवारण केले. म्हणून राजाचे आपल्या ओंजळीतील उदक आपल्याच पायावर टाकले. त्याचा परिणाम असा झाला की राजच कल्माशपाद नावाचा राक्षस झाला. राजपत्नीने वसिष्ठ मुनीचे चरण धरून क्षमायाचना केली. म्हणून वसिष्ठ शांत झाले व त्यांनी उशाप देऊन 12 वर्षांनी पुन्हा तू राजा होशील असे आश्वासन दिले. नंतर तो ब्रह्मराक्षस पशुमनुष्य इत्यादी भक्षण करीत वनामध्ये हिंडू लागला. असे असता एके दिवशी एक ब्राह्मण दंपती वाटेने जाता असता त्याने ब्राह्मणास भक्षण करण्याकरिता पकडून धरले. त्याच्या पत्नीने ब्रह्मराक्षसाची पदोपदी विनवणी केली की कृपा करून माझ्या पतीला सोडून दे आणि मला खा. राक्षस हे कसे मानतो. त्याने ब्राह्मणाला खाऊन टाकले. त्या पतिपरायण ब्राह्मणीने राक्षसाला शाप देऊन सांगितले, तू सूर्यवंशातला राजा असून शापाने राक्षस झाला आहेस. 12 वर्षानंतर पुन्हा तू राजा होशील, पण आपल्या पत्नीशी संग केला असता तुला मृत्यू येईल. 12 वर्षाचा काळ लोटल्यावर राक्षस पुन्हा राजा होऊन परत आल्यावर त्याने ही खूण आपल्या राणीला सांगताच तिला अतिशय दुःख झाले व ती प्राणत्याग करण्याला तयार झाली. म्हणून राजाने आपल्या मंत्री पुरोहितांना पाचारण करून आपल्याला या पापापासून कशी सुटका होईल ह्याविषयी उपाय विचारला. अनेक तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन धार्मिक विधी करण्याचा त्यांच्या आज्ञेप्रमाणे राजाने अनेक तीर्थावर यज्ञयागादी पुण्यकर्म केली, पण ती ब्रह्महत्या काही त्याला सोडून जाईना. पुढे एके दिवशी राजा चिंता करीत बसला असता गौतम ऋषी अवचित येथे आले. त्यांना राजाचे शाप संबंधाचे सर्व व्रत सांगताना त्या करुणासागर गौतमाने गोकर्ण क्षेत्राला जाण्याला त्याला सांगितले. ऋषीने राजाला गोकर्ण क्षेत्राचा महिमा सविस्तर वर्णन करून सांगून तेथे यथाविधी पूजा केली असता मनुष्य कसा पापमुक्त होतो याची साक्ष सांगितली. गौतम म्हणाले, राजा, आम्ही एक दृष्टांत पाहिला. एका यात्राप्रसंगाच्या निमित्ताने गोकर्णमध्ये जनसमुदाय जमला होता. एक वृद्ध अंध महारोगी सर्वांगातून रक्त पागळून असलेली अशी एक विधवा स्त्री जिच्या अंगावर पुरेसे वस्त्रही नव्हते अशी एका वृक्षाखाली आली आणि तिने प्राण सोडला. त्याचवेळी सूर्यासारखे एक तेजस्वी विमान तिच्याजवळ आले आणि त्यातून काही दिव्य कांती शरीराचे शिवदूत तिला घेऊन जाण्याकरिता उतरले. आम्ही त्यांना विचारले, का आलात? ते म्हणाले, या चांडाळीला नेण्याकरिता आम्ही हे दिव्य विमान घेऊन आलो आहोत. अशा पापिणीला तुम्ही कैलासपुराला न्यायला आलात, याच्यावर आमचा विश्वासच बसत नाही. लूट भरलेल्या कुत्र्याला शहाणा कधी सिंहासनावर बसविल का? असे आम्ही म्हणताच शिवदूतांनी तिची पूर्वजन्मीची इतिहास कथन केला. ही पूर्वजन्मी सौदामिनी नावाची एक सुंदर स्त्री पूर्ववयातच विधवा झाली होती. ती पुढे व्यभिचार कर्म व मद्यमांस-सेवन यामध्ये रमू लागली. एकदा तर तिने मद्याचा नशेत आपल्या घरच्या गायीचे वासरू मारून त्याचा स्वयंपाक केला आणि ते वासरू आगाने मारून खाल्ले.
असा कांगवा केला. अशा रीतीने ती दुरात्मिणी काही काळाने मरण पावली. तिला यमदूतांनी नेऊन नरकात घातली. तिथे दुःख भोगून झाल्यावर पुन्हा ती चांडाळणीच्या जन्माला आली. काही काळाने ती आंधळी कुष्ठवर्णाची दरिद्री चांडाळी भिक्षा मागून निर्वाह करीत असताना एक महाशिवरात्रीच्या रात्रीला अनेक भिकाऱ्यांच्या घोळक्यातून गोकर्ण क्षेत्राला गेली होती. वस्त्रप्रावरहीन रोगग्रस्त अशी ती रस्त्यावर लोळत पडून यात्रेकरूकडे भिक्षा मागत असताना शिवरात्रीचा उपवास असल्याने तिला कोणे बरे अन्नाची भिक्षा घालणार. ती अन्नाच्या भिक्षाकरिता हात पुढे करून ओरडत असता हातामध्ये बिलुमंजरी घेऊन देवालयाकडे निघालेल्या एक भक्ताने त्यातली थोडी बिलुमंजरी तिच्या हातावर टाकली. ती खाण्याची वस्तू नव्हे असे समजून तिने ती दूर भिरकाटली आणि कर्मसंयोगाने ती शिवलिंगावर जाऊन पडली. तिला अनायासे अलभ्य पूजा घडली. शंकर प्रसन्न झाल्यावर तिला हा भवसागर तरून जायला काय अवकाश. आधीच अशक्त, त्यातून आज असा उपवास घडला. तिचे प्राण व्याकुळ झाले आणि या पवित्र दिवशी तिला मरण आले. म्हणून शिवदूतांनी तिच्यावर अमृत शिंपून तिला दिव्य लोकाप्रत नेले. असे गोकर्ण क्षेत्र महात्मे गौतमाने सांगून राजाला तेथे त्वरित जाण्याची आज्ञा केली. राजा गोकर्ण क्षेत्राला गेला आणि तेथे भक्तिपूर्वक आराधना केल्यानंतर लागलीच तो पापा वेगळा झाला. अध्याय 7 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु.